89 साली आधी जाते अक्कल दूरदर्शनवर लक्ष्मीकांत बेर्डे, चेतन दळवी. क्या बात आहे. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, चेतन दळवी अशा दिग्गजांसोबत तुम्हाला पहिला ब्रेक मिळाला. पण आठवतंय ते काम काय होतं ते, त्याचा काही आठवण सांगितली तर जास्त ऐकायला आवडेल. ते चेतन दळवी लबाड असतो, जो साधू संत असतो, तो लोकांना फसवतो. तर मी माझ्या लक्षात येते तर मी त्यांना पकडून देतो. अरे आम्हाला लुटला तू, आहे तुला आता मी सोडणारच, पकडलेला आहे. आणि मी ओरडावर करतो. मग सगळे येतात आणि त्याला पकडतात आणि हात घेऊन जातात. पण लक्ष्मीकांतजींची काही आठवण आठवते की त्यांच्यासोबतचं केलेलं काम, त्यांनी तुम्हाला सांगितलेली एखादी टिप्पणी, एखादं काय त्यांचे शब्द, असं काही आठवतंय सोबतचं? लक्ष्मीकांत बेर्डे एवढंच सांगायचे, बाबा तू विनोदी ॲक्टर आहे, तुझ्याकडे कला आहे आणि ॲक्टर आहे, तुझी उंची तुझ्या बरोबर आहे ते ॲक्टर लोकांची, हे कॉमेडी ॲक्टर म्हणून तुला कामं मिळत जातील, माझा तुला आशीर्वाद आहे, असं त्याने सांगितलं तेव्हा. एवढं. काका, लक्ष्मीकांतजींचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, तिथून पुढे तुमचा प्रवास सुरू झाला. एकीकडे कंपनी बंद पडली होती, नोकरीची चिंता होती आणि अशा ह्याच्यात तुम्ही पुन्हा एकदा अभिनयात यायचं ठरवलं. मग अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला? मग जोरात एकदम प्रत्येक सिरियल, मग मराठी सिरियलमध्ये त्यात गिरीश मोहिते होते राजन वाघजारेकडे कामाला, ते डायरेक्टर झाले. तर ते काय बोलले, मी डायरेक्टर झालो तर पहिलं मला काम तुला मी देणार, मला काम आहे. तर त्याला समांतर सिरियल मिळाली, त्यामध्ये त्याने मला बापाचा रोल दिला. पहिलाच मोठा मराठीमध्ये एवढा मोठा रोल मिळाला सतीश जोशी बरोबर. सतीश जोशीचा मी बाप म्हणून होतो. जवळजवळ महिन्याला 8 ते 10 दिवस माझी शूटिंग असायची. आणि त्यावेळी पर डे किती असायचा? तेव्हा ते मराठीमध्ये 600 रुपयेच मिळायचे, पण हिंदीमध्ये 1000. वा. म्हणजे तुम्ही हिंदीत सुद्धा काम केलं? हा, हिंदीत सुद्धा. आणि दोन दोन माझे सिरियल चालू असायच्या, इकडे इकडे तिकडे. मग मी सांगायचं ही डेट माझी गेलेली आहे, मग ते ॲडजस्ट करून ते दुसरी डेट द्यायचे.